नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. आणि मी घेऊन आलो आहे दुर्ग भ्रमंतीचा एक नवा कोरा एपिसोड. मित्रांनो, मला माहिती आहे की खूप दिवस झाले आपला एपिसोड आला नव्हता, पण फायनली आज तो एपिसोड येतो आहे. देर आहे दुरुस्त आहे, म्हणून आपण सुरुवात करूयात. आम्ही काल रात्रीच प्रवास सुरू केला होता आणि सकाळी इकडे येऊन पोचलो आहे. तर इकडे आता सकाळ झालेली आहे मस्त, आणि समोर सूर्योदय होतो आहे या बाजूला. तर खूप छान वातावरण आहे. माझ्यासोबत ग्रुपसुद्धा आहे. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या दुर्ग भ्रमंतीला. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई डोंगररांगेत औंढा किल्ला आहे. या ट्रेकसाठी मी सफर सह्याद्री या ग्रुपबरोबर गडपायथ्याच्या औंढेवाडी गावात पोहोचलो. या डोंगररांगेत पट्टा व औंढा हे दोन जवळच असलेले किल्ले आहेत. त्यापैकी औंढा किल्ला सर करायला आम्ही सगळे सज्ज झालो. मित्रांनो, आजच्या ट्रेकसाठी मी सफर सह्याद्री या ग्रुपसोबत आलो आहे. आणि आत्ताच सूचना मिळाली की आपण पहिल्यांदा पट्टा किल्ला करण्याऐवजी औंढा हा किल्ला करायचा आहे. आणि म्हणूनच आम्ही जवळपास 1 तास झालं या डोंगर रांगेतून फिरतो आणि फायनली आम्ही या औंढा किल्ल्याच्या गडपायथ्याशी आलेलो आहे. आणि ही आमची गाडी आहे, खरं तर जीप आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इकडे छान अशा पवनचक्क्या आहेत, बघायला मिळत आहेत. हे बघा. तर सगळे पुढे गेलेत आणि मी मागे राहिलोय. चला जाऊया. औंढा किल्ला ओळखला जातो तो त्याच्या रांगड्या आणि बेला कातळकड्यांसाठी, कठीण चढाईसाठी आणि तिथे उभ्या असलेल्या पवनचक्कींच्या नजाऱ्यासाठी. सुरुवातीला सोपी वाटणारी ही वाट हळूहळू चढणीची होऊ लागते. झाडी झुडपातून आणि दगडगोट्यातून मार्ग काढत जवळपास अर्ध्या तासात आपण पठारी प्रदेशात पोहोचतो. खूप दिवसांतर ट्रेक झालाय आणि बराचसा ट्रेक झालाय. अजून किल्ल्याचा सुळका बाकी आहे. आलो तो काही ड्रोन शॉट घ्यायचे म्हणून, पण इथे इतका जोरात वारा चालू आहे की थोडीशी शंका वाटते की आपण ड्रोन शॉट घेऊ शकू की नाही. बापरे, म्हणजे आता आमच्या टीम लिडरने सांगितलं की इकडे एका यूट्यूबरचा ड्रोन क्रॅश झाला होता. मी नक्की हेच सांगत होतो की इथं इतका जोरात वारा आहे की ड्रोन उडणं पॉसिबल नाही आहे. आणखीन 15-20 मिनिटं चालत आल्यावर दगडी पॅच ओलांडून मी पोहोचलो किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर. किल्ल्याच्या मुख्य सुळक्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या पवनचक्कीकडे जाण्यासाठी कच्चा गाडी रस्ता आहे. इथे आम्ही पोहोचलो आहोत. एक मोठा रॉक पॅच पार करून मी आता इथे या प्लेन रोडला आलेलो आहे. पण तरी सुद्धा अजून किल्ल्याचा मुख्य सुळका बाकी आहे. ऑफ रोडिंग करायची इच्छा असेल तर हा रस्ता त्यासाठी अगदी योग्य आहे. इथे पोहोचल्यावर भल्या मोठ्या 2 पवनचक्क्या आपलं लक्ष वेधून घेतात. किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पवनचक्क्या एक सुंदर दृश्य तयार करतात. आणि मित्रांनो, आपण पोहोचलो आता किल्ल्याच्या अंतिम टप्प्यावरती, जिथे आपल्याला हा सपाट प्रदेश लागतोय. आणि माझ्या मागे भली मोठी पवनचक्की आणि इकडे सुद्धा एक आहे. पवनचक्क्या मागे टाकून पुढे आल्यावर समोर दिसतो किल्ल्याचा भव्य कातळकडा. बेलाग, रांगडा आणि सरळसोट असणारा हा कातळकडा चढायला मात्र तारेवरची कसरत करावी लागते. कारवीच्या झाडातून मार्ग काढत पुढे आल्यावर आपण मुख्य कातळाला भिडतो.
वर जाण्यासाठी आधार म्हणून एक साखळी इथे बांधली आहे. या साखळीचा आधार घेत 90 अंश असणारा हा कडा आपली जणू परीक्षाच घेतो. अगदी काळजीपूर्वक हा कडा मी कसा बसा पार केला. मी केलेल्या अजूनपर्यंत सगळ्यात अवघड ट्रेकपैकी एक ट्रेक मी आत्ता केला आहे जस्ट. खरंच सांगतो मित्रांनो, अक्षरशः 90 डिग्री सुळका होता आणि तिकडे वर चढण्यासाठी आपल्याला लोखंडी साखळी आहे, पण खूप काळजीपूर्वक आपल्याला हा ट्रेक करावा लागतो मित्रांनो. कातळकडा चढून आल्यावर एक छोटी कोरीव गुफा दिसून येते. पडझड झालेल्या तटबंदीतून एक वाट आपल्याला गडमाथ्यावर पोहोचवते. किल्ल्याचा गडमाथा आकाराने छोटा आहे, मात्र इथून दिसणारा नजारा मन खिळवून ठेवतो. गडावर ऐतिहासिक वास्तू नाममात्र आहेत. काही शेंदूर फासलेले दगड आणि एक कातळात कोरलेला दगडी जिना इथे आपल्याला पाहायला मिळतो. या सह्य कड्यांचं मनमोहक कातळ सौंदर्य टिपण्यासाठी मी ड्रोनला परवानगी दिली. आकाशातून या कातळ कड्यांचं विलोभनीय दृश्य पाहता येतं. या उंचवट्यावरून खाली दिसणारे सह्यकडे क्षणभर धडकीच भरवतात. या किल्ल्याला इतिहासाच्या पानात फार कमी जागा मिळवता आली. ऐतिहासिक माहितीनुसार 1688 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. याचं भौगोलिक स्थान बघता हा घाटरक्षक किल्ला असावा. इथून फार दूरपर्यंतचा प्रदेश न्याहाळता येत असल्याने शत्रूची हालचाल टिपण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. सन 1688 नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इतिहासाच्या पानात जरी कमी स्थान मिळालं असलं तरी दुर्गवेड्या आणि दुर्ग भ्रमंती करणाऱ्या आपल्या अनेकांच्या मनात याने मोठं स्थान मिळवलंय हे मात्र निश्चितच. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नवीन एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.